बघा आख्या कसा येतोय बघा. कसं वाटायला आख्या? मस्त वाटायला. मी 2 किलोमीटर पैदल चालायला लावलंय. मी तरी गाडीवरच आहे. हे येणार होता पण याला घरून घेऊन आलोय आम्ही. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला घेऊन चाललोय बघा आमच्या हिंगोलीमध्ये सिद्धेश्वर डॅम आहे बघा. तिथं मी तुम्हाला घेऊन जातोय बघा. तुम्हाला दाखवतोय आमच्या इकडचा सिद्धेश्वर डॅम कसा वगैरे आहे ते. चला तर आपण, माझे 2 मित्र, हे आकाश आणि हे पण आकाश, हे दोघं आकाश आहेत. हे गोरा आहे आणि हे थोडा काळा आहे. चला आता यायला आता घेऊन जातोय बघा. याने गॉगल आणलाय आता बघा. हा चल येऊ का भैया? चला तर आम्ही आता निघतोय बघा. आता मित्रांनो आता गॉगल बिगल लावलंय आहे ना. आता बाबा हिरो दिसायला लागलाय. आता हे काय करावं आता, याचं काही कळलं झालंय बघा. आता चलो चलो म्हणते बाबा. आता काय करावं आता बाबा. हा रस्ता दिसतोय ना, हा इकडं विदर्भात जातो, म्हणजे सेनगाव वगैरेला साईडला जातो. आणि इकडनं संभाजीनगरला पण रस्ता जायला आहे. मग आता येणं जिंतूर मार्ग जातो. एलदरी धरण आहे बघा. इकडून सरळ गेलं आणि हा सरळ आम्हाला इकडे जायचा. हा परभणी रोड आहे बघा. त्या परभणी रोडनेच आम्हाला सरळ जायचं आहे बघा. बघा हे डिग्रस गाव आहे बघा. खूप मोठं गाव आहे. इथून आम्हाला सरळ जायचं आहे बघा. सरळ इथून आणखीन हार्डली आहे ना एक 30 किलोमीटर आणखीन जायचं आहे बघा. 30 किलोमीटरच्या नंतर आहे ना सिद्धेश्वर डॅम आहे बघा. आता हा रस्ता तो खूप खराब दिसतोय बघा, पण आता जावं तर लागेलच, कारण की तुम्हाला दाखवण्यात आहेच आमच्या हिंगोलीमधला डॅम. एंटरटेनमेंट आहे फक्त बघा. मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये आम्ही पोहोचणार आहे बघा. आम्ही आलोय बघा, जवळजवळ तर आलोयच आम्ही सिद्धेश्वर डॅमच्या. हे बघा, हे सगळं पाईपलाईन बघा. ही हिंगोलीला पाणी पुरवठा होणार आहे. आता ही नवीन पाईपलाईन बनणार आहे बघा. आता मित्रांनो थांबलोय बघा. हे बघा कसा स्टाईल मारायला आमचा आख्या. हे आमचा DK थांबलोय जरासं. बघा कसं आहे फॉरेस्ट. पुढे खाटेल आहे.
मित्रांनो आलोय बघा चहा पिण्यासाठी. इथं थांबलोय बघा, स्टॉप घेतो. हे आमच्या शूटरला चहा प्यायची आपल्या. दोघंजण लय थकलेले आहेत बघा. आलोय का काका चहा घेतो आणि चहा घेतल्याच्या नंतर आणखीन पुढे जातोय बघा. आली मित्रांनो चहा पितोय बघा. ही बघा चहा बघा, आख्या पितोय आमचा चहा. दुसरा आख्या पण पितोय चहा. आणि मी थांबलोय बघा माझ्या चहा घेण्यासाठी. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं असते ना, त्याच्यामुळं मी थांबलोय आता. चला तर मग मी चहा घेतो. चला तर निघलोय बघा. आता इथून पुढे 2 किलोमीटरवर आहे ना आता सिद्धेश्वर डॅम आहे बघा. पोहोचलोयच आम्ही आता बघा. चाललोय आता बघा रस्त्याने. 2 किलोमीटरच्या नंतर आम्ही पोहोचून जाईल बघा सिद्धेश्वर डॅमवर. आलोय बघा सिद्धेश्वर डॅमवर बघा. बघा हा पूल क्रॉस केला आता. आता 2 गेट आहेत. या गेटवरनं जायचं. हे बघा किती सारं पाणी आहे बघा इकडं. बघा किती मोठं पाणी आहे बघा. अरे बाप, चांगलाच मोठा डॅम आहे रे अख्या. सेल्फ की भारी आहे का? हा एक नंबर. कसलं पाणी दिसायला बे ते. हो ना यार, किती बस पलटो तर आपण गेलोच कामातून. हो गाडीची पूर्ण बाहेर सोडायची. पण ते गेट कुठे येतं? आले दोघे जण. चपला बिपला घेऊन यायले ते आले. तर एवढ्या पाण्यामधनं गाडी काढली आहे बघा आम्ही. बघा आहे का, एवढ्या पाण्यामधनं आले. गाडी कशी तरी काढली बघा. आता एवढ्या याच्यातून आहे ना गाडी काढली बघा. गाडी पुढे ठेवली. हे दोघं जण आहे ना चपला बिपला आहे ना हातात घेऊन आलेत बघा. मी गाडीवर आलोय बघा. गाडी ठेवली बघा. रस्ता खूप खराब आहे त्याच्यामुळं आहे ना एकालाच गाडी चालवावं लागली. आणि आमची स्कूटी असल्यामुळे जरासं हेच झालं बघा. चला तर आणखीन पुढं तर जायचंच आहे. आणखीन पुढे गेट येतं, त्या गेटपाशी जायचं आहे बघा. चला. कसं पाण्यातून येत आहेत बघा. एवढ्या पाण्यामधनं आहे ना मी गाडी काढली बघा सगळ्या. बघा आख्या कसा येतोय बघा. कसं वाटायला आख्या? मस्त वाटायला. ते बघा डीके पण येतोय आमचा. सगळं पाणी पाणी आहे बघा. हे सगळा कच्चा रस्ता आहे. हे डॅमचं आहे ना जे ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर पाणी बाहेर येतं. त्या पाणी बाहेर आल्याच्या नंतर येणे सगळे पाणी येण्या रस्त्यावर आहे बघा. इथं हा कच्चा रस्ता आहे. त्या कच्च्या रस्त्यामधनंच आम्ही येणं असं करतोय बघा. आणखीन थोडंच राहिलं बघा. पुढं आणखीन जरासं आहे थोडं. आणखीन हे पैदल जातात. यायला कमीत कमी आहे ना मित्रांनो मी 2 किलोमीटर पैदल चालायला लावलंय. मी तरी गाडीवरच यायलोय. हे बघा हे येणार होता पण याला घरून घेऊन आलोय आम्ही. मित्रांनो किती शांत नजारा आहे बघा. किती असा सुंदरसा निसर्ग वाटतोय बघा. पाण्याचा प्रवाह बघा किती शांत आहे. हे सर्व बघा, हे पूर्ण धरण आहे ना, हे सगळे आहे ना सिद्धेश्वर धरण आहे बघा. हे बघा हे थांबलेले आहेत आमचे शूटर. इथं थांबले बघा आम्ही. पुढं आम्हाला कळलं झालं आता हा रस्ता आहे का तो रस्ता आहे बघा. त्याच्यामध्ये आम्ही कन्फ्यूज येतो. आता एखाद्याला विचारावं तर लागेलच. तिथं बकरी दिसायली, त्या बकरीलाच विचारावं का रे? हा बकरी दिसायली. हे काय हे बोटिंग चालू आहे ना तिकडं. बघा मित्रांनो अशा रस्त्यातून जावं लागेल. काय करावं तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी काय आता सांगा बघा.
बघा कसा रस्ता आहे बघा, काय हालत झाली माझ्या धन्नोची, काही खरं नाही माझ्या धन्नोचं आता. लगा वीडियो, आप वीडियो कॉल. बघा मित्रांनो, हे गेट आहेत बघा. गेटला तर रस्ता नाही आहे, त्या खालतून रस्ता आहे बघा, खालून जाईल बघा आम्ही. हे बघा, हे पूर्ण डॅम आहे बघा, असं डॅम आहे बघा. आपण सध्या आलेलो आहे बघा सिद्धेश्वर डॅम पैसे आलेलो आहे बघा. हे मागे तुम्हाला दिसत असेल सिद्धेश्वर डॅमचे आहे ना, हे तुम्हाला गेट दिसत असेल बघा. हे डॅम आहे ना पूर्ण नदीवर बांधण्यात आलेलं आहे बघा. हे डॅम माती आणि खडकापासून बांधण्यात आलेलं आहे बघा. आणि हे पूर्ण परिसर आहे ना, जे सगळा परिसर आहे ना, हे औंढा तालुक्यामध्ये येतो आहे बघा आणि हिंगोली जिल्हा येतो याचा. या डॅमची आहे ना उंची आहे ना, तुम्हाला सांगतो मी, या डॅमची उंची आहे ना 38.26 मीटरवर आहे बघा. मित्रांनो, आलेले आहे बघा सिद्धेश्वर डॅममध्ये बघा. हे तुम्हाला दिसत असेल बघा, सिद्धेश्वर डॅमचे वगैरे गेट आहेत बघा. हे धरण आहे ना, हे पूर्ण नदीवर बांधण्यात आलेलं आहे बघा. या धरणाची आहे ना लांबी आहे ना, ही 6353 मीटर एवढी आहे बघा. या धरणाची साठवण क्षमता आहे ना, ती 0.253 क्युबिक मीटर एवढी आहे बघा. बघा मित्रांनो, हे 3 जण आलेले आहेत, यांना आपण यांना विचारूत बघा. या धरणाबद्दल काहीतरी माहिती वगैरे यांच्याकडनं भेटत असेल तर यांना विचारूत. हाय भैया, कुठले आहेत तुम्ही? कॅम्पचे आहेत तुम्ही? तिघे पण कॅम्पमधले आहेत का? अच्छा. हे धरण किती दिवसापासून येतच? तरी पण खूप दिवस, म्हणजे तुम्ही समजा तुमचा जन्म पण वगैरे नसेल झाला तेव्हापासून आहेत का? अच्छा अच्छा. या धरणाचे म्हणजे ओव्हरफ्लो वगैरे कधी आत्तापर्यंत कधी झालेलं आहे का? म्हणजे एवढा असा जास्त सगळ्यात पूर वगैरे आलेलं आहे का? असं खूप वेळ झालेला आहे का? बघा मित्रांनो, हे पूर्णा नदीवरचं धरण आहे बघा. या नदीवर आहे ना आणखीन 2 धरण आहेत बघा. एक येलदरी धरण पण आहे, याच्या मागेच हे धरण, म्हणजे एक 40 किलोमीटरच्या आहे ना आसपास आहे ना पलीकडे ना एक धरण बांधण्यात आलेलं आहे बघा. तो येलदरी धरण आहे आणि ते परभणी जिल्ह्यामध्ये येणं स्थिरावलेलं आहे बघा. आणि हे जे आहे ना, हे सिद्धेश्वर धरण जे आहे ना, ते हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे बघा. मग मित्रांनो, मग तुम्ही कशासाठी आलेले इथं? फोटोशूटसाठी आलेले का? चला मग, झाले का तुमचे फोटो वगैरे शूट? हां, ओके. चला, काय काय नाव आहे तुझं? यशपाल. यशपाल. तुझं? नितीन का? तुझं? विशाल का? चला मग भेटूया मित्रांनो. चला चला. बघा मित्रांनो, हे इथले गावातले, इथं जवळपासचेच गावातले मुलं होते. या मुलांशी आपण जरासं बोललो आहे बघा. यांनी थोडीफार माहिती सांगितली होती, कारण की हे पण जरासं आता कॉलेजला वगैरे असल्यामुळे यांना पण जास्त काही माहिती नाही आहे बघा.
हे बघा हे आमचे 2 शूटर कसे इकडे तिकडे फिरतच आहेत बघा. चला तर मग आज संध्याकाळ पण होते आणि आम्ही उशीर पण होते आणि कारण की आम्हाला पण जायचं पण आहे बघा. आणखीन 40 किलोमीटर दूर आमचं घर आहे. आम्ही कारण की दूर आलेलं आहे बघा. चला तर मित्रांनो आता आम्ही निघतोय बघा. काय वाटायला मग तुम्हाला दोघायला? हा नुसते रील केले त्या पोरांसोबत हे केलं. हो ठीक आहे. काय वाटतंय तुला? मजा आली का? रस्ता कसा भारी होता? हा एक रस्ता असा होता. किती किलोमीटर चालले रे तुम्ही पैदल? 1 किलोमीटर अरे 2 किलोमीटर चालले मित्रांनो. यायला दोघायला आहे ना 2 किलोमीटर पैदल चालवलं आणि मी स्वतः गाडीवर आलोय बघा. बघा आता आणखीन व्हिडिओज काढतोय म्हणल्यावर तर काय सांगा. चला तर मग मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला टाटा बाय बाय.